अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर येते। इमामपूर गटातील गट नंबर 441 च्या वादातून एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। जमिनीची मोजणी बेकायदेशीर झाली असल्याचा त्यांचा आरोप आहे आणि न्याय न मिळाल्यास त्यांनी थेट सामुदायिक आत्मदहनाची परवानगी मागितली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील इमामपूर गावातील गट नंबर 441 च्या जमिनीच्या मोजणीवरून मोठा वाद निर्माण झालाय। या गट नंबरची मोजणी बेकायदेशीर झाली असल्याचा आरोप करत आवारे कुटुंबातील 4 सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणकर्त्यांमध्ये पाराजी बारकू आवारे, परसराम बारकू आवारे, देवराम बारकू आवारे आणि शिवाजी बारकू आवारे यांचा समावेश आहे। त्यांची मागणी आहे की गट नंबर 441 ची मोजणी त्वरित रद्द करून त्यांना न्याय देण्यात यावा। या कुटुंबाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की जर त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर ते सामुदायिक आत्मदहन करतील। त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी परवानगी देखील मागितली आहे। या गंभीर इशाऱ्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले। जिल्हाधिकारी कार्यालय या उपोषणाची आणि आत्मदहनच्या इशाऱ्याची दखल घेऊन काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मी संजय शिवाजी आवारे, राहणार इमामपूर तालुका, जिल्हा अहिल्यानगर। आम्ही सर्व एकत्रित कुटुंबातले असून पाराजी बारकू आवारे, देवराम बारकू आवारे, शिवाजी बारकू आवारे, परसराम बारकू आवारे आम्ही एकत्रित कुटुंबातले असून आमची शेत जमीन इमामपूर मौजे इमामपूर येथे असून 441 गटाच्या मोजणीच्या आम्ही मोजणी होऊ नये म्हणून भूमी अभिलेख उपाधीक्षक नगर यांच्याकडे अर्ज केला होता। तर ते म्हणले का हे अर्ज नामंजूर होईल कारण आम्हाला कोर्टाची हे पाहिजे, स्टे पाहिजे। आणि त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आमच्या एकत्रीकरणात आमच्या आजोबाचं नाव वगळलेलं आहे, त्याच्यामुळे ते तुमच्या कोर्टात पेंडिंग काम चालू आहे, त्याच्यामुळे ही मोजणी होऊ नये ते निकाल लागेपर्यंत। तर ते म्हणले तसं चालणार नाही, आम्हाला न्यायालय स्टे लागेल। परंतु ज्यावेळेस आम्ही मोजणी भरली होती 24/9/2025 वेळेस आमची मोजणी आली होती, तर त्यांनी समोरच्या व्यक्तींनी लेखी कागदावर हरकत घेतली आणि भूकरमापकांनी ती मोजणी बिना कारवाई परत केली। आम्ही दोन्ही डॉक्युमेंट उपाधीक्षक यांना दाखवले व भूकरमापक मोजणी करणारे कांदिप निमशाला दाखवले। तर त्यांनी सांगितलं हे दोन्ही पण कागद ही कारवाई होणार म्हणे मोजणीची, कारण तुमच्याकडं कोर्टाचा स्टे नाही म्हणलं। मग त्यांच्याकडे कुठं होता कोर्टाचा स्टे? तर ते आम्हाला माहित नाही म्हणे, ते त्याची काम करायची पद्धत आहे। मग मला सांगा एकाच ऑफिसमध्ये 2 नियमाने काम चालतात का? आणि ज्या वेळेस आम्ही मोजणीला विरोध केला त्यावेळेस श्रीयुत निमशे साहेब म्हणाले माझ्या कानाचं ऑपरेशन झालंय, माझ्याशी कोणी बोलायचा प्रयत्न करू नका। आले आणि 3-4 ठिकाणी फक्त पॉईंट घेतले। एखादा गट मोजायला आजूबाजूचे पण गट घ्यावे लागतात। हे श्रीयुत निमशे साहेबांना कदाचित माहीत नसावे माझ्या कानाचं ऑपरेशन झालंय, माझ्याशी कोणी बोलू नये। जर फिट होते त्यांचं कानाचं ऑपरेशन झाले ते ऑफिसला आले कसे काय? त्यांचा फिटनेस पाहिला का संबंधित अधिकाऱ्यांनी, त्यांच्या उपाधीक्षक साहेबांनी? विनाकारण येऊन तिथं दादागिरी करून मोजून गेलं, फक्त 3-4 ठिकाणी पॉईंट घेतले आणि मी असं आहे मी तसं आहे, मी कोणाला घाबरत नाही आणि जे काही करतो ते मान्य साहेबांच्या सांगण्यावरून करतो। तर कृपया आम्हाला यामध्ये योग्य न्याय मिळावा। न्याय नाही मिळत तर आम्ही इथंच बसून राहणार उपोषणाला रात्रंदिवस। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।